थे बातों में मुखों है जो हरि नाम का सिमरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में जीवन किया करे। हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम राम, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम राम, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम राम, जय जय राम राम राम, जय जय राम जय जय राम राम राम, जय जय राम राम, जय जय राम हरि, जय जय राम हरि, जय जय राम। सुंदर ते ध्यान भूबे विटे वरी, सुंदर ते ध्यान भूबे विटे वरी, सुंदर ते ध्यान भूबे विटे वरी, सुंदर ते ध्यान भूबे विटे बेटे सुंदर ते ध्यान बेटे वारे, सुंदर ते ध्यान बेटे वारे, कर कटे वरी ठेवोनिया, कर कटे वरी हार गला तुलसी हार
तुलसी हर कासे पीतांबर तुलसी हर कासे पीतांबर अवडे निरंतर हेची ध्यान अवडे निरंतर हेची ध्यान तुलसी तुलसी हर गळा कासे पीतांबर तुलसी हर गळा कासे पीता बरोबर इथे राहू द्या बसेल महिला मंडळी इकडे बसा महिला मंडळी खाली येऊन बसा इकडे ध्यान तुलसी हर खाली येऊन बसा मंडळ तुलसी हर कासे पीतांबर मकर कुंडल तपती श्रवणी मकर कुंडल तळपती श्रवणी कंटिक वस्तू मणी विराजित हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर कंटिक वस्तू मणी विराजित हार गळा तुलसी हर गळा कासे पीतांबर तुलसी हर गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हर गळा कासे पीतांबर तुलसी हर गळा कासे पीतांबर
पीतांबर आवडे निरंतर हेच दान आवडे निरंतर हेच दान तुळसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार काचे पीतांबर तुळसी हार काचे पीतांबर हरि जय जय 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 हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय हरि जय हरि जय हरि हरि जय जय रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पते सोयरिया रखुमाईच्या पते सोयरिया रखुमाईच्या पते सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊली हाची बरी देई विठुमाऊलिये हाची बरते मोनिया राही हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ तू का
न मागो तुका म्हणे काही न मागो अनिक तुका म्हणे काही न माग अनिक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोडे तुझे रूप गोडे तुझे नाम गोडे तुझे रूप गोडे तुझे नाम हे तुझे पायी सुख सर्व आहे हो तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ हो देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे देही मज प्रेम सर्व काळ हो देही मज प्रेम सर्व काळ तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम हर जय गोपाल घुमाई गोपाल माई गोपाल गोपाल घुमाई गोपाल Ram Krishna Hare नवजे भोकतान सावले तरी नित्य नित्य करे
तरी नित्य नित्य करे आडव तरी नित्या नित्य करे आळव माझा अभिमान असू द्यावा पायादे महान असू द्यावा पायादे मान असू द्यावा नाही विटाळिले काया वाचा नाही विटाळिले काया वाचा नाही विटाळिले काया वाचा नाही विटाळिले काया वाचा संकल्पान भिन्न आशेचिया संकल्पान संकल्पान तरी नित्य नित्य करे आडव नित्य नित्य करे आळव हरि नित्य नित्य करे आडव नित्य नित्य करे आळव माझा अभिमान असू द्यावा तुका म्हणे भावा सागरे उतारा सागरे हा तुका म्हणे भावा सागरे उतार कराया धारा इच्छितासे 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 तरी नित्य नित्य करे आळव नित्य नित्य करी आळवन तरी नित्य नित्य करे आळव नित्य नित्य करी आळवन माझा अभिमान असू द्यावा माझा अभिमान असू द्यावा माझा अभिमान असू द्यावा विठोबा रघुमाये हरी जय जय ढोबा रघुमाये निग्रह देहासी दंडक न विठाला विठाला न होय निग्रह द्यासी दंडन न वजे भूकतः न सहावले तरी नित्य नित्य करी आडवन माझा अभिमान असू द्यावा नाही विटाळिले काया वाचा मन संकल्पाने भिन्न आशेची या तरी नित्य नित्य करी आडवन माझा अभिमान असू द्यावा तुका म्हणे भव सागरी उतार कराया आधार इच्छितसे तरी नित्य नित्य करी आडवन माझा अभिमान असू द्यावा योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्पधामना अन्यांश्चास्तु चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् पंढरीच्या देवाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासन संपदां भोजते जस्पुर दिक्प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं
समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जय देवाची आदत्रय जय देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची 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 मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आवो जी पवन कुमार हमारे हरे कीर्तन में चले आवो जी पवन कुमार तन में चले आओ जी पवन कुमार आओ जी मेरे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हरे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना मुझे को लाना लखन जी को लाना ओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में त्या ब्रह्मदेवाने पाहिलं सगळीकडे पाणी आहे ब्रह्मदेवाला सृष्टी दिसत नाही ब्रह्मदेव वेड्यासारखे काढूस पूर्वी गा विरोध तमा सृष्टीच्या उपक्रमा वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता ज्ञानोबराय म्हटले ब्रह्मदेव एकटा होता पण कसा होता वेडा ज्ञानोबराय ब्रह्मदेवाला काय म्हणतात वेडा ब्रह्मदेवाला किती डोके ब्रह्मदेवाला किती डोके ज्यांना डोकं असेल ते सांगा 4 म्हणजे खरे ब्रह्मदेवाला एकूण डोके किती आहे 5 पण एक भगवान शिवजीने ओढवलं म्हणून आता त्याच्याकडे डोके किती आहेत 4 आणि 4 डोके असून त्याला ज्ञानोबराय काय म्हणतात कसा आहे तो वेडा मग ह्याच्यावरून आपण अंदाज काढला पाहिजे जर 4 डोक्यावाला जर वेडा असेल एका डोक्यावाल्याने बोलायचंच नाही एका डोक्यावाल्याला तर बिन नावाचं पद लावावं लागतं तो कोणता डोक होतो बिनडोक वा असं आहे त्या ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टी निर्माण कर ब्रह्मदेवाने जगावर मनु आणि शत्रुपा नावाचं पहिलं दाम्पत्य जन्माला घालायला जी तपश्चर्या केली सृष्टी जन्माला घातली ना ती भारतात घातली भारतामध्ये जागा निवडली महाराष्ट्रात जागा निवडली आपली उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात जागा निवडली नाशिक ब्रह्मदेवाने कमळावर बसले पद्मासन घातलं आणि सृष्टी निर्माण केली नाशिक मध्ये पहिलं जोडपं जगाच्या इतिहासात आजच्या 2 अब्ज 59 निखर्व 85,585 वर्षापूर्वी जगातलं पहिलं जोडपं जन्माला घातलं त्या जोडप्याचं नाव मनु शत्रुपा त्याची उत्पत्तीचं स्थान नाशिक आहे म्हणून नाशिकला कृतयुगामध्ये पद्मनगर म्हणतात नाशिकला त्रेतायुगामध्ये त्रिकंटक म्हणतात नाशिकला द्वापर युगामध्ये जनस्थान म्हणतात शिवाजी महाराजांच्या काळात मोगल राज्य करत होते म्हणून नाशिकला गुलशनाबाद म्हणायचे आणि सध्या कलियुगात नाशिकला नाशिक म्हणतात विठ्ठल 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 असा सिन्नरचा पण यादवकालीन राजधानीपासून माझ्याकडे इतिहास आहे पण मग एका कीर्तनात एका पाकिटात मी एवढं ज्ञान देत नाही आपलं तोलून मापून असतं फक्त बर मग त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने सृष्टी निर्माण करताना तुम्हाला मला प्रत्येकाला जन्माला घातलं देवाने जन्माला घालताना आपल्यावर 3 उपकार केले एक देवे दिला देह भजना गोमटा
तोया झाला फाटा बाधिकेचा. पहिलं दान देहाचं दिलं, दुसरं दान दिलं आपल्याला, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेणे तो जोडसे नारायण नासे जीवपणा भवरोग, जेणे भवरोग नासे जेणे जीवपणा नासे, जेणे तो नारायण जोडसे तेने कारणे देवे इंद्रिय देदले. शरीराचं दान दिलं एक, इंद्रियाचं दान दिलं दोन. शरीर असून फायदा नाही, इंद्रिय असून फायदा नाही. त्या शरीराला आणि इंद्रियाला चलन वलनाची भूमिका देण्याकरता तिसरं दान दिलं, त्याचं नाव आहे जीव. जेणे हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, दयाचे चिंतन, दयाचे करीन चिंतन. जीवन नारायण, जगत जीवन नारायण. गाईन गुण दयाचे तोया बिवारे जाते रे, तोया बिवारे जाते रे. जने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. ठीक आहे, आपण समजू शकतो. आपल्याकडे प्रामुख्याने 3 परंपरा आहे. एक आहे पैठणकरांची, एक आहे वासकरांची आणि एक आहे देहूकरांची. पाहता समचरणाची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा, रूप पातालोचने अभंग म्हटला नाही. आणि पाहता समचरणाची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा या अभंगाने जर कीर्तनकाराने कीर्तनाची सुरुवात केली तर अंदाज काढायचा हा कीर्तनकार पैठणकराच्या फडावरचा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आरंभ घेणाऱ्याने हाच अभंग म्हणायचा आणि कीर्तनकाराने सुंदर ते ध्यान हाच अभंग म्हणायचा. अंदाज काढायचा वासकरांच्या फडावरचा आहे. वासकर रूप पाहता लोचने अभंग म्हणत नाही, कारण मल्लाप्पा वासकर त्यांचे मूळ पुरुष आहे. शंकर स्वामी जगद्गुरु तुकोबऱ्यांचा विना शंकर स्वामींकडे, शंकर स्वामी महाराजांनी तो विना वासकरांना दिला. आजही वासकरांकडे तुकोबऱ्यांच्या हातातला विना आहे. त्या वासकरांचे मूळ पुरुष मल्लाप्पा वासकर. अधिकार एवढा मोठा होता की मल्लाप्पा वासकर कीर्तनात जे बोलायचे ते खरं व्हायचं. एकदा मल्लाप्पा वासकर कीर्तनामध्ये बोलले की द्रौपदीने देवाचा धावा केला आणि भगवान परमात्मा आले. तिला द्रौपदीला ज्या कारण अंबर झाला नारायण. द्रौपदीला वस्त्र पुरवली. एक आडदाड माणूस बसलेला होता. म्हणजे कीर्तनात सगळेच चांगले बसतात असं नसतं, हे तरी जुनं झालं. सगळेच चांगले कीर्तन करतात असं पण नसतं. ते अलीकडे वेगळ्या भाषा सांगावं लागतं. असा आडदांड बसलेला होता. तो म्हटला काही पण सांगता, असं कुठं होतं का? आणि त्याने खरंच एका महिलेची साडी ओढायचा प्रयत्न केला. त्याचे हात थकले पण साडीचं वस्त्र हरण झाल्याने मल्लाप्पा वासकरांच्या डोळ्यातून अश्रुपात झाला. मी बोललो पण देवाला कष्ट पडले. एकदा मल्लाप्पा वासकरांचं कीर्तन चालू, खाली असा अधिकार संपन्न श्रोता बसलेला आणि तो चालू कीर्तन उदूर व्हायला. काय मल्लाप्पा वासकर ज्ञानोबरायचं चिंतन सांगताय? अरे तुमच्या कीर्तनात ज्ञानोबराय छत्र घेऊन उभे. मल्लाप्पा वासकरांचा कीर्तनात असा अधिकार होता की त्यांच्या डोक्यावर छत्र घेऊन ज्ञानोबराय उभे राहायचे. मल्लाप्पा वासकरांच्या डोळ्यात अश्रू आले की मला दिसत नाही आणि कीर्तन ऐकणाऱ्याला दिसतो, मग माझ्यापेक्षा जर ह्याचं पुण्य असेल आणि माझ्यामुळे जर ज्ञानोबरायांना माझ्या कीर्तनात छत्र घेऊन उभं राहावं लागत असेल तर आजपासून वासकरांच्या फळावर कोणी कीर्तन करणार नाही. आमच्यामुळे जर ज्ञानोबरायांना त्रास होत असेल तर माझ्या वासकराच्या कुळात कोणी कीर्तन करणार नाही आणि जो करेल त्याचा निर्वंश होईल. तिथून पुढे वासकरांच्या फळावर वासकर घराण्याने कीर्तन बंद केले. पुढे तात्यासाहेब वासकर, आप्पासाहेब वासकर, 2 भावंडांमध्ये वाद झाले. आप्पासाहेबांनी कीर्तन न करण्याची परंपरा सांभाळली आणि तात्यासाहेबांनी कीर्तनाची परंपरा सांभाळली. विवेकानंद दादा वासकर आज वासकरांची परंपरा कीर्तनाची. पण आजही वासकर कीर्तन करायला बुक्का लावत नाही. आजही वासकर कीर्तन करायला हार घालत नाही. त्यानं मला का घालत नाही ते म्हणे, नाही तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे बुक्का लावू नये भाडा, हार घालू नये गडा. ते म्हणे मग तुम्हाला माहिती का जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. आणि तुम्ही महाराज लोक म्हटलं आम्ही पण नाही. मी तर कधीच नाही. मी जिथे कीर्तन करतो तिथे कधीच जेवण आजपर्यंत केलंय मला आठवलं नाही, कधीच नाही. माझा नियमच आहे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, येथे कीर्तन करावे अन्न तिकडे सेवावे असं आहे ते.
ही आपली सोय लावून घ्यावी लागते, ह्याला संगती म्हणतात. तो म्हणला ह्याची संगती लागली, शेवटच्या चरणाची काय? तो का म्हणे देते घेते नरका जाते. अरे तुम्ही महाराज लोक घेते ना, मग नरका जाते. म्हटलं नाही, इथं पण महाराजांनी आमची सोय केली. आधी देते ते जाते, त्याच्यानंतर घेते ते जाते. याचा अर्थ आधी तुम्ही जाते, तुमच्या मागे आम्ही येते. 15 रुपयात 10 ग्रॅम सोनं भेटायचं. तेव्हा 64 लाख रुपयाची प्रॉपर्टी होती पुण्याच्या गॅजेटनुसार तुकोबाऱ्यांकडे. महाराष्ट्रातल्या लोकांनी गोड बोलून तुकोबाऱ्यांची प्रॉपर्टी लुटली. मग तुकाराम महाराजांनी ती जबाबदारी आमच्याकडे दिली की पोरांनो आता वसूल करा. आणि मग ते हळूहळू वसूल करायला लागले. बरं, याला देहूकर, याला वास्कर म्हणतात. आणि देहूकरांची परंपरा अशी, रूप पाहता लोचनी या अभंगाने ज्या कीर्तनकाराने सुरुवात केली त्याला देहूकर म्हणतात. महाराष्ट्रातले 95% कीर्तनकार देहूकरांच्या फडाचे. हा त्यांना माहिती नाही, तो भाग सोडून द्या. आपण कोणत्या फडावरचे त्यांनाच माहिती नाही. आणि देहूकरांच्या फडावर डबल उतरणी झाल्याशिवाय कीर्तन थांबत नाही, म्हणून आपल्याकडे पद्धत आहे. ज्याने हा जीव दिला दान तयाचे करणे चिंतन जगत जीवना नारायण गाय नगुण तयाचे. पहिलं दान देवे दिला देह भजना गोमटा. देवाने शरीर दिलं. या शरीराचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. इतर प्राणी मात्रापेक्षा देवाने आपल्याला जे शरीर दिलंय या शरीराचं वैशिष्ट्य सगळ्यापेक्षा वेगळं आहे. सगळ्या प्राण्याला एक मेंदू, माणसाला 2 मेंदू. सगळ्या प्राण्यांना 1 मेंदू, माणसाला 2 मेंदू. काय दिवाळीची ऑफर होती का? टीव्हीवर DVD फ्री आहे. कशा करता दिले? देवाला असं वाटलं हा एका मेंदूने कीर्तन ऐकेल, दुसऱ्या मेंदूने संसार करेल. पण देवाला काय माहिती, हा ब्रेन इज सेम बट माइंड इज डिफरन्स. हा आकारानेच वाढला आहे, विचाराने वाढण्याची शक्यताच नाही. काही लोकांना तर माहितीच नाही, ते मानेवर फक्त 7-8 किलोचा बोजा घेऊन फिरतात. त्यांना माहितीच नाही याला डोके म्हणतात. त्यांना तितके डोके नसते, अशी परिस्थिती. काहींना तिथपर्यंत प्रवासच होत नाही. शरीर देवाने आपल्याला प्रत्येकाला दिलंय. देवाने सगळे प्राणी आडवे जन्माला घातले, फक्त एकच प्राणी उभा आहे. कोण? माणूस. तुम्ही पहा, वाहक आडवा, बकरी आडवे, मेंढी आडवी. मेंढी नाही बरं, तुम्हाला वाटतं हे मेंढी, गाव मेंढी नाही, प्राणी मेंढी. गाय आडवी, बकरी, म्हैस, मेंढी, याक, जिराफ, उंट, चित्ता, तडस, हरण, हत्ती, माणूस. सगळे आडवे पण माणूस उभा. का बरं? देवाला माहिती होतं ह्याला उभा जन्माला घातला तर इतका आडवा चालतो. आडवा जन्माला घातला तर आला की नो पार्किंग झोन. अडचण होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या. तुम्ही कधी म्हणजे रेल्वेमध्ये आपण प्रवास करतो की नाही, रेल्वेमध्ये त्या रेल्वेत प्रवास करताना 2 टायर 3 टायर डबे असतात एसीचे. त्या एसीचे खिडकी असते ना, खिडकी, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. एसीच्या डब्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? आतल्या माणसाला बाहेरचं सगळं दिसतं, बाहेरच्याला आतलं काहीच दिसत नाही. एसीच्या डब्याचं वैशिष्ट्य काय? आतल्याला बाहेरच्याचं दिसतं, बाहेरच्याला आतलं दिसत नाही. लक्षात घ्या. या डब्याची सुद्धा व्यवस्था देवाने अशीच केली. आतल्या स्वरूपाला बाहेरचं जगत दिसतं, पण बाहेरच्या डोळ्यांना आतमध्ये किती घाण आहे हे दिसत नाही. ज्या दिवशी आपल्या शरीरात आतमध्ये किती घाण आहे हे जर आपल्याला दिसायला लागलं तर स्वतःच्या शरीराचे किडस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराने तुमच्यावर माझ्यावर केलेलं नियोजन आहे. एकेका इंद्रियाची किंमत काय? ज्याला विचारा, ज्याला इंद्रने. पायाची किंमत काय? ज्याला पाय नाही त्याला विचारा. हाताची किंमत काय? ज्याला हात नाही त्याला विचारा. डोळ्याची किंमत काय? ज्याला दिसत नाही त्याला विचारा. कानाची किंमत काय? ज्याला ऐकू येत नाही त्याला विचारा. डोक्याची किंमत काय? ज्याला डोकं आहे तरी डोकं नाही त्याला विचारा. ऐका डोक्यावरच्या काळ्या केसांची किंमत काय? ज्याचा हिरड्याचा खर्च चालू झालाय त्याला विचारा. डोक्यावरच्या केसाची किंमत काय? ज्याला टक्कल पडलंय त्याला विचारा. हे भविष्य पाहणारे काही पण सांगतात टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे. आता टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे का? टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे का? माझा एक मित्र म्हणे तसं नाही पाटील. म्हटलं मग कसं आहे? टेन्शन घेतलं की टक्कल पडतं. माझा भरोसा नाही, टेन्शन तर आम्ही पण घेतो, अजून धक्का नाही. ते म्हणले तसं नाही पाटील, टेन्शन घेतलं की टक्कल पडतं. आता माझं म्हणणं असं आहे, टेन्शन घेतलं की टक्कल पडतं. मग टक्कल पडल्यावर जे टेन्शन येतं त्याने काय पडेल? पुन्हा टेन्शन आहे की नाही? पुन्हा टेन्शन आहे की नाही? बरं मग टेन्शन चला बा ठीक आहे का? आता टेन्शन घेतलं की माणसाला ठीक आहे बा, टेन्शन घेतलं टक्कल पडतं. मग टेन्शन फक्त माणसांनाच आहे का? टेन्शन फक्त माणसांनाच आहे का? महिलांना टेन्शन नाही का? आपल्यापेक्षा त्यांना किती टेन्शन आहे? काय टेन्शन आहे आपल्याला? संध्याकाळी 7ला टीव्ही चालू केला, 7:30ला बातम्या ऐकल्या की आपण टीव्ही बंद करतो. त्यांचं तसं आहे का? त्यांना 7:30ला टीव्ही चालू करावा लागतो, 7:45ला बंद करावा लागतो. बरं ते सगळे नाटकं ध्यानात ठेवावं लागतं. बरं नाटकं किती सस्पेंड आहे? हिचा नवरा तिच्या बरोबर, तिचा नवरा हिच्या बरोबर, त्या पाहणार हिला टेन्शन तो राहील कोणाबरोबर? केवढी कठीण परिस्थिती आहे, केवढी कठीण परिस्थिती आहे. टेन्शन फक्त माणसांना आहे का? म्हणजे हे जे एकेका इंद्रियाची किंमत आहे, ज्याला नाही त्याला विचारा, तो सांगेल तुम्हाला इंद्रियाची ताकद काय असते.
इंद्रियाची ताकद काय? बायपास करतो की नाही आपण? बायपास वेन्स चॉकअप झालं की बायपास करतोय नाही? बायपास करण्याकरता खर्च किती लागतो? मी उद्या येऊ का? मग तुम्हाला उद्या आठवलं की मला उद्या बोलून घ्या. बायपासला साधारण खर्च किती आहे? आपल्याला बिल नाही काढायचं लगेच. इतका असं जागतिक बँकेचं टेन्शन सारखं नका बसू. मला माझ्या कीर्तनात कनेक्टिव्हिटी कंटिन्युटी टिकून राहिली पाहिजे. गॅप पडला की मग मला काही पण सुचतं. मी जेवढं पाठ केलं तेवढं समोरच्याला ऐकावं लागतं. मला असं चालत नाही. मला एक माझं पान चिपकलं ना, मी विठ्ठल विठ्ठल म्हणे. बाकी तुमचा चेहरा मला पडलेला आवडत नाही. मला फ्रेश मूड मध्ये लोक आवडतात. विठ्ठल विठ्ठल हे विसर पडला, पान चिपकलं म्हणूनच म्हटलं. ऐका, बायपास करायचं म्हटलं, एक चॉकअप काढायचं म्हटलं, एक वेन्स बदलवली ना तर कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये खर्च आहे. मेडिकल अप्रोच मध्ये आपल्या शहरामध्ये 72,000 नस आहे. एक नस बदलवायला जर 2 लाख रुपये लागतात, 72,000 गुन्हेला 2 लाख. इट इक्वल जी रक्कम येतं ना, एवढा नसा ज्याने फुकट दिला ना त्याचं नाव परमात्मा आहे. दिली इंद्रिय, हातपाय कान. एक दात जर पडला ना, दाताला काय म्हणतात इंग्रजीत? टीथ म्हणजे दात. अजून बर, त्याला दुसरा एक शब्द आहे विरकरच्या डिक्शनरी मध्ये, डेन्स रेटिनल म्हणजे दाढ. टीथ म्हणजे दात. इंग्रजीत दाताला 2च शब्द आहे. मराठीत तसं नाही बरं. मराठीत दाताला 6 ते 7 शब्द आहे. हे जे मोठे मोठे 2 असतात ना, याला म्हणतात पटाशीचे दात. याच्यानंतर जे 2 येतात ना त्याला म्हणतात उपपटाशीचे दात. त्याच्यानंतर जो एक धारदार येतो ना त्याला म्हणतात सुडे दात. त्याच्यानंतर जे येतात ना त्यांना म्हणतात दात. त्याच्यानंतर जी येते ना तिला म्हणतात उपदाहाड. त्याच्यानंतर जे येते ना तिला म्हणतात दाहाड. आणि लग्न झाल्यावर जे येते ना तिला म्हणतात शाबास. म्हणजे हाय सारखंच आहे, काय एवढा फरक नाही जळगाव आणि नाशिक जिल्ह्याचा. मिळतं जुळतंच आहे आपलं. लग्न झाल्यावर अक्कल दहाड येते या गोष्टीवर माझा भरोसा नाही. लग्न झाल्यावर फक्त दहाड येते, अक्कल ह्यांच्याकडून येते. ते असं आहे, ते अक्कल दहाड येणे म्हणजे अशी पद्धत. म्हणून इंग्रजी डिक्शनरीचं वैशिष्ट्य काय माहिती का? ऑक्सफर्ड वाचा का विरकर वाचा, एक 20-25 हजार शब्द आले की इंग्रजी संपले. मराठीमध्ये आतापर्यंत दोन खर्व शब्द वापरले गेले संस्कृतमध्ये. 2 खर्व. बरं, संस्कृतचं काय माहिती का? लेटेस्ट शब्दाला नाव देण्याची ताकद आहे. ती इंग्रजीमध्ये नाही, ती स्पॅनिशमध्ये, डचमध्ये नाही. आजच्या 50,000 वर्षापूर्वी ग्रीक नावाच्या देशातून इंग्रजीचा जन्म झालाय. पण अशी ताकद नाही ना लँग्वेजमध्ये. जी प्रॉपर लँग्वेज असते, मदर लँग्वेज, ती त्याच्यामध्ये नाही. संस्कृतचं कसं आहे? आता मला सांगा, वैदिक काळामध्ये जेव्हा संस्कृत भाषा होती तेव्हा रेल्वे होती का? नाही. पण रेल्वेला नाव तयार झालं की नाही? झालं की नाही? कोणतं? अश्वलोह दंडपट्टिका. काय? अश्वलोह दंडपट्टिका. ज्यांना माहिती असेल त्यांनी माझ्या फोन पेला 500 रुपये टाका. उर्वरित माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाईल. बरं, म्हणजे काही जे शब्द आहे त्या शब्दाला पारे. गाडी पंक्चर होणे, पंक्चर होणे हा शब्द आहे का? होणे मराठी, पंक्चर इंग्रजी. कोणत्या भाषेतला शब्द असेल? म्हणजे मग टेन्शन येतं की नाही, याला मराठीला टाकायचं, सेमीला टाकायचं का इंग्लिश मिडियमला टाकायचं? बरं, त्यांचीच पोरं इंग्लिश मिडियमला आहे. ज्याची मम्मी 10वीला 3 विषय फेल, ज्याचा बाप 10वीला 2 विषय फेल, पोरग इंग्लिश मिडियमला. चाललं काय? बाज कुठं, झोपता कुठं? कधी मानसशास्त्र शिकलं का? यशो ठाकरेचा सिद्धांत. मानसशास्त्र काय सांगतं? आई ज्या विषयात हुशार, पोरगा त्या विषयात हुशार. काही पण कसं काय चालेल? चालेल का? गाडी पंक्चर होणे म्हणजे काय? त्याला शुद्ध मराठीत काय शब्द माहिती का? गाडी पंक्चर होणे. मी माझ्या चलरथाहून प्रवाह पतितनयाने प्रवास करत होतो. व्याख्या मोठी आहे पण आनंद देईल तुम्हाला. मी माझ्या चलरथाहून प्रवाह पतितनयाने प्रवास करत होतो. आपत्कालीन प्रसंगामध्ये माझ्या चलरथाच्या चक्राच्या आकाराच्या वक्र भागातून हवेचे बहिर्गमन झाले म्हणजे पंक्चर झाले. हे ऐकून ऐकणारा पंक्चर होईल की नेमका कीर्तनकार महाराष्ट्रातलाच आहेत का? भूमिका लक्षात घ्या. परमेश्वराने एक इंद्रिय दिलंय ना, त्या एक इंद्रियाची किंमत घ्या. हा एक दात आहे ना, एक दात जर पडला ना तर त्याचा पूर्ण रूट कॅनल पासून पूर्ण बसवायला कमीत कमी त्याला 10 ते 20 हजार रुपये खर्च आहे. अलीकडे चांगल्या पद्धतीने बसवला तर चांगल्या पद्धतीने बसवला तर एका दाताला कमीत कमी 20,000 रुपये खर्च आहे. 4 दाताला 80,000, 16ला 3,20,000, 32ला 6,40,000, 64ला 12 लाख. तुम्ही म्हणा दात 32चा तुम्ही 64चा हिशोब केला होता, ते डबल येतात म्हणून. डबल येतात म्हणून पहा, जागेवर तुम्हाला मला लाखो रुपयाचे दात देवाने फुकट दिले आणि आपण ते बुधवार रविवार खाऊन पाडले. पण दात पडणं वाईट नाही. दात पडणं कुठं वाईट आहे? दात पडणं वाईटच नाही. कोणीतरी पाडण्यापेक्षा
पडलेले तरी काय वाईट आहे, पडलेले तरी काय वाईट आहे. कधीतरी विचार करा, एक एका इंद्रियाची किंमत काय असते तुमच्या पटकन ध्यानात येईल. आपल्याकडे मेडिकलमध्ये डोळा, सोना डोळा, डोळ्यामध्ये 3 प्रकारच्या वेन्स असतात, इना मेना शिशिना. एक लांबचा धावते, एक मिडलचा धावते, एक जवळचा धावते. ज्याची जी चॉकअप त्यालाचा त्याला चष्मा, तसा त्याला नंबर. पण परमेश्वराने आपल्याला ती उपलब्धी सहजगत्या प्राप्त करून दिली. ही परमेश्वराची ताकद आहे. पडदा असतो ना पडदा, कान असतो ना कान. कानाचे आपल्याकडे आयुर्वेदामध्ये 3 प्रकार आहे, कर्ण, कर्णभेद, कर्णसूल, कर्णस्वर्ण. म्हणजे काय, हा जो भाग आहे ना याला चाफा म्हणतो आपण, बाहेरचा चाफा. ह्याचं काही महत्व नाही. आतमध्ये 3 पद्धतीने श्रवण करण्याची पद्धती असते. त्या पद्धतीवर कानाचं ऐकण्याची क्षमता ही आपल्या प्रत्येकाच्या हृदय शरीरामध्ये ठरत असते. मायका, एवढं बहुमोलाचं कोट्यवधीचं शरीर परमेश्वराने तुम्हाला मला प्रत्येकाला दिलं. पण एवढं शरीर असून फायदा नाही, देह असून फायदा नाही. त्याच्यामध्ये चैतन्य लागतं. त्या चैतन्याचं नाव आहे जीव. त्या चैतन्याचं नाव काय, जीव नावाचं चैतन्य. तो जीव नावाचं चैतन्य, जेणे हा जीव दिला दान. माणूस मेला, हात जागेवर राहतात, पाय जागेवर राहतात, डोकं जागेवर राहतं, सगळे इंद्रिय जागेवर राहतात, सगळे इंद्रिय जागेवर राहतात. पण ते प्रेत हलतं का? नाही. प्रेत हलत नाही, प्रेत चालत नाही, प्रेत बोलत नाही, प्रेत कीर्तनाला येत नाही. बोला बोला, प्रेत कीर्तनाला येतं का? नाही. काही प्रेत कीर्तनाला येतात, 2 तास कीर्तन ऐकतात तरी टाळी वाजवत नाही. नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, विषय प्रेताचा आहे. प्रेत हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, कीर्तनाला येत नाही. काही कीर्तनाला येतात पण टाळी वाजवतच नाही. प्रेतात बदलच होत नाही. 4 खांदेकरी प्रेताला स्मशानात घेऊन निघाले आणि 4 खांदेकरी प्रेताला स्मशानात घेऊन निघाले. समोरून एक गावातला 150 आणा 2 व्हीलरवर आला. तो म्हटला माझी ड्रायव्हिंग अख्ख्या सिन्नर तालुक्यात प्रसिद्ध आहे, आपल्या ड्रायव्हिंगला कोणी चॅलेंज नाही. म्हणजे काय, म्हणजे नाही. बरोबर 4 खांदेकरांच्या मधून मोटरसायकल काढली तर ड्रायव्हिंग काय कामाची. काही लोकांना नको तिथं कॉन्फिडन्स येतो. आता खांदेकरांच्या मधून मोटरसायकल काढणे हा काय आत्मविश्वास आहे का ड्रायव्हिंगचा? आणि त्याने आगाऊपणा केला. 4 खांदेकरांच्या मधून मोटरसायकल काढायला गेला. 4 खांदेकरी 4 बाजूला गेले, मोटरसायकल पुढे, हा खाली आणि ह्या 4 प्रेत. मग ते आमच्या यात्रेत चालणारे लोक होते, ते म्हटले जळकेकरचा हार काढा आणि या भाऊला टाका. असं होईल का हो? असं होईल का हो? मग ते सगळे मिळून सगळे लोक त्याच्याजवळ आले. सगळे लोक त्याला मारायला लागले. बरं, ज्यावेळेस एखादा अपघात घडतो छोटा मोठा, नसा कट लागला तरी ते आजूबाजूच्या गावातले लोक लगेच आता मारायला सुरुवात करतात. तोच माणूस सगळ्यात जास्त मारतो ज्याचा घरी कधीच हात उठत नाही. त्यालाच आनंद वाटतो. इट इज अ गोल्डन चान्स. घरी त्याची हिंमत नाही म्हणून तो बाहेर हात मोकळे करतो, बाकी काही नाही. काय झालं, सगळे मारायला लागले. हा म्हणला का मारता, का मारता, एकटाय म्हणून मारता का, तुमचं गाव आहे म्हणून मारता का मारताय, का मारताय. लोक म्हणे का मारताय म्हणजे मूर्खा, प्रेत खाली पाडलं आणि वरून विचारतो का मारताय. तो म्हटलं मग मी तेच तर म्हणतोय ना. म्हणे काय, ज्याला खाली पाडलं तो शब्द बोलत नाही, तुम्ही का मारताय. त्याला सांगितलं ते प्रेत आहे. जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त. काय मांडियेले प्रेत, काय मांडियेले प्रेत, काय मांडियेले प्रेत, काय मांडियेले प्रेत. बजाव. जवळी नाही चित्त, काय मांडियेले प्रेत. ऐका, आले आले, ऐका. नाही, ते नवीन रेंजला प्रॉब्लेम येतो. एकदा मोबाईलचा अंदाज आला की रेंजच्या काड्यांना पण समजतं कुठं आलो पाहिजे. ऐका, जवळी नाही चित्त, काय मांडियेले प्रेत. ऐका, जर चित्त जागेवर नसेल,
तर शरीराचा उपयोग नाही. मग त्या एकेका इंद्रियाला शिकवलं पाहिजे. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावं या पाय, तव तू आपले सोयत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. पायाला शिकवलं पाहिजे, मंदिरात गेलं पाहिजे, पाय मंदिराकडे गेले पाहिजे. दोन्ही डोळ्याने आंधळे, दिसत नाही, नातवाचं बोट पकडलं, मंदिरात गेले, देवाच्या पाया पडले, आजोबा पाया पडून बाहेर आले. गाव कोणाचं असो, तुमचं असो का माझं असो, आपल्या प्रत्येकाच्या गावात बस स्टँडवर, मंदिराच्या ओट्यावर आणि ग्रामपंचायतच्या ओट्यावर गावातले काही ठराविक माणसं तुकाराम महाराजांच्या गाथाचा अभ्यास करायला बसलेले असतात. म्हणजे सल्लागार समितीवर बिनविरोध निघालेले असतात. त्यांना काही माहिती नसतं, आगाऊपणा करणे एवढंच. आजोबा कुठं गेले होते? मंदिरात. कशा करता? दर्शनाला. कोणाच्या? देवाच्या. दिसला देव? नाही. मग देव जर दिसतच नाही तर मंदिरात जाऊन काय फायदा? आजोबांनी दिलेलं उत्तर चित्त थरारक आणि चित्त विदारक आहे. ते बोलतात मला देव दिसावा ह्याच्याकरता मंदिरात जात नाही, मी देवाला दिसावा ह्याच्याकरता मंदिरात जातो. आपल्याला देव दिसला पाहिजे ह्याच्याकरता जाऊच नका. आपण देवाला दिसलो पाहिजे ह्याच्याकरता मंदिरात जा. आपण जर देवाला दिसलो नाही तर तिथून पुढे आपण कीर्तांगडीत कोणालाच दिसणार नाही. मग भजनीच म्हणतील आता दिसू नये जना, असं होईल ना. मग एक एक इंद्रिय देवाकडे नेण्याचा प्रयत्न करावा. महाराज म्हटलं मी इंद्रिय तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय, पण हे इंद्रिय तुझ्यापर्यंत पोहोचवून सुद्धा या इंद्रियाचा मला निग्रह होत नाही. अभंगाच्या पहिल्याच्या द्याहासी दंडन नवजे भोकतान सहावले. मी इंद्रियाचा ताबा ठेवण्याचा प्रयत्न करतो, तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो, मला येता येत नाही. काय होतंय माझं? मी हाताचा निग्रह करायचा प्रयत्न केला. टाळी वाजवावी, भगवान परमात्म्याच्या कथा कीर्तना टाळी वाजवावी. परमश्रद्धेय डोंगरेजी महाराज सांगायचे, जो लोग भगवान की कथा कीर्तन में टालियां नहीं बजाते, जो लोग भगवान की कथा कीर्तन में टालियां नहीं बजाते, मरने के बाद खुद भगवान उसे बजाते. जे लोक कीर्तना टाळ्या वाजवत नाही, मेल्यानंतर ती लोक मग पुढे टोल नाक्यावर वाजवतात. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीचे आपले प्रसाद घेऊन जा, ते प्रसाद खाल्ला की बुद्धी वाढते म्हणे. ऐका, आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे. असं आहे मोरोपंतांचे कार्य आहे. लाकूड तोड्याला मोडी, भिकाऱ्याला झोडी, बगीच्याला माडी, स्त्रियांना ताव्यावर पोडी, आजारी माणसाला डॉक्टरची गोडी, आणि कीर्तनकाराला कीर्तनात टाळी नसले तर मरणाची पाळी येते, म्हणून टाळी वाजवली पाहिजे वेळ असेल तेव्हा. टाळी वाजवावी कुणी वाट हे चाल
पंढरीची वाट ही चाले पंढरीचे. टाळी वाजवावी, गुढी उभा राहावे, वाट हे चालावे पंढरीचे. या इंद्रियांना देवापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. हाताचा निग्रह होत नाही, पायाचा निग्रह होत नाही. मी ठरवलं की वाणीचा निग्रह झाला पाहिजे. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, माझे वाचे विठोबाचे गोड नाम घे ये. समर्पिले वाणी पांडुरंग घेतो धने, हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय, पवित्रचे होय देह त्याचा. जरी मुखे हरिपाठ गाय तरी त्याचा देह पवित्र होय. जरी हरिपाठ झाल्यावर तंबाखूला चोनालाय, त्याचा देह कस काय पवित्र होय? शक्य आहे का? शक्य आहे का? एका गुरुने 10 रुपये घेतले, आपल्या शिष्याच्या हातात दिले. शिष्य महाराज बोला, गुरु महाराज पानटपरीवर जावा, एक तंबाखूची पुडी, एक चुन्याची पुडी आणि उरलेल्या पैशाचे तुम्ही चॉकलेट खाऊन या. शिष्य गेला, तंबाखू 9 रुपयाची, चुना 1 रुपयाचा, चॉकलेटला पैसे उरलेच नाही. शिष्य म्हटला गुरुने आपल्याला फसवलं. 3 दिवस झाले, तंबाखू संपली, चुना संपला. गुरुने पुन्हा 10 रुपये घेतले, त्याच पोराच्या हातात दिले. आता आज पोरगा तर बदलवायला पाहिजे होता. अरे परवा त्याला फसवलंय. त्याला सांगितलं एक तंबाखू, एक चुन्याची पुडी, उरलेल्या पैशाचे तुम्ही चॉकलेट खाऊन या. तो त्याचा शिष्य होता. त्याने तंबाखू घेतली, चुना घेतला नाही. चुन्याच्या पैशात त्याने चॉकलेट घेतली, परत आला. गुरुजींना तंबाखू दिली. गुरुजी म्हटलं का रे चुना? शिष्य म्हटला काय? चुना. शिष्य म्हटला गुरुजी चुना परवा तुम्ही मला लावला. चुना परवा तुम्ही मला लावला, आज मी तुम्हाला लावला. म्हणून म्हणावं लागतं तुका म्हणे ऐशे गुरु शिष्य पण विठोबाची आणणार का जाते. वाणीचं पावित्र्य आहे. वाणी ही लहान लहान बारकी बारकी पोरं, पोरांना बोलणं शिकायला 4 वर्ष लागतात. बोलणं शिकायला 4 वर्ष लागतात. कुणाशी कसं बोलायचंय हे शिकायला 70 वर्ष कमी पडतात. लक्षात घ्या, बोलणं महत्वाचं नाही, कुणाशी कसं बोललं. माणसाला ज्ञान असून फायदा नाही. माणूस फार हुशार आहे या गोष्टीवर माझा भरोसाच नाही. माणसाला ज्ञान असून फायदा नाही. असलेलं ज्ञान कुठे कसं वापरायचं त्याचं पण ज्ञान पाहिजे. केवळ ज्ञान असून फायदा का? ज्या गावातले लोक कपडेच घालत नाही तिथं कापड दुकान टाकलं, काय उपयोग आहे? उपयोग काय? ज्ञान असून फायदा नाही. असलेलं ज्ञान कुठे कसं वापरायचं त्याचं सुद्धा स्वतंत्र पद्धतीने ज्ञान असलं तर ज्ञानाची किंमत आहे, नाहीतर ज्ञानाची किंमत नाही. वाणीचं पावित्र्य देवाच्या चिंतनात आहे. शब्द कसे असावे? ज्ञानवारे मर्यादा सांगतात. साच आणि मवाड, मितले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताचे शब्द जैसे कल्लोळ मितले आणि रसाळ का साच आणि मवाड. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व. स्पर्शो जैसा, स्पर्शो जैसा रसिकत्वे परतत्व. कवित्व बर्वे रसिकत्व, वाचे बर्वे कवित्व. या दोन्ही ओव्यांचा अन्वय करा, एकत्र करा. वाचे बर्वे कवित्व साच, वाचे बर्वे कवित्व मवाळ, वाचे बर्वे कवित्व मितले, वाचे बर्वे कवित्व रसाळ. ते रसिकत्व परतत्व स्पर्श करेल ऐसे शब्द अमृताचे मुखी, अमृताचे वाणी देह देवाचे कारण. मधुरा वाणी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. वाणीचं पवित्र या पद्धतीने, हो वाणीचं पवित्र टिकवता आलं पाहिजे. शब्दाची मर्यादा टिकवता आली पाहिजे. शब्द मर्यादा, वाणीचं पवित्र टिकवता आलं पाहिजे. ही वाणी मी निग्रह करायचा प्रयत्न करतो. न होय निग्रह होत नाही देवा. काय करू देवा, नाईलाज आहे देवा. वाणी ताब्यातच राहत नाही हो. काही वाणी ताब्यातच राहत नाही. मी नवीन गाडी घेतली 4 व्हीलर, ड्रायव्हर लावला, त्याला म्हटलं मला गाडी शिकव. तो म्हटलं महाराज तुम्हाला गाडी येणारच नाही. तर म्हटलं तू असं कसं काय म्हणतो येणार नाही? तो म्हटला महाराज तुम्ही गाडी शिकूच शकत नाही. तर म्हटलं प्रॉब्लेम काय ते तर सांग. तो म्हणे तसं नाही महाराज, गाडीचं वैशिष्ट्य आहे, गाडी शिकताना पहिला नियम आहे, हॉर्न दिल्यानंतर समोरच्याने जर साईड दिली नाही तर लगेच 2-3 शिव्या आठवल्या पाहिजे. त्याला म्हटलं तू त्याची काळजी करू नको, कीर्तन झाल्यावर माझ्याजवळ बस, माझा अख्खा हरिपाठ पाठ आहे, तू त्याची काळजी करू नको. म्हणजे होतं की नाही असं? होतं की नाही असं? वदने कवड घ्या म्हणतो जेवायच्या टायमाला, भाजीत मीठ कमी झालं की पत्नीला शिव्या देतो. याचा अर्थ वाणीचं संयमन नाही.
वाणीचं संयमन नाही. त्या वाणीचं संयमन झालं पाहिजे. आणि म्हणून मी वाणीचा निग्रह करतो, पण न होय निग्रह, वाणीचा निग्रह होत नाही. मी डोळ्याचा निग्रह करायचा प्रयत्न केला. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पण डोळ्याचा निग्रह होत नाही. ऐका, परंपरेने संस्थेमध्ये एक दृष्टांत सांगितला जायचा. एक माणूस शेतात निघाला, जाता जाता त्याला रस्त्याने एक शेत लागलं. डाव्या बाजूला आंबराई होती, आंबराईमध्ये आंबे होते, आंब्यांना आंबे आलेले होते. तो आंबा पाहिला. कोणी पाहणे कोणाचा स्वभाव आहे? स्थायी भाऊ म्हणा. कोणाचा स्वभाव आहे? डोळ्याचा. तो आंबा पाहिला, पटपट 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 पट चालत त्या आंब्यापर्यंत घेऊन गेलो. कोण? पाय. तो आंबा तोडला. कोणी? हाताने. तो आंबा खाल्ला. कोणी? तोंडाने. त्याची चव समजली. कोणाला? जिभेला. त्याचा द्रव म्हणजे रस गेला. कुठं? पोटात. चखा इसने, रखा इसने, क्योंकि चखने वाली ये और रखने वाला ये. म्हणून तो डोंगरेजी महाराज म्हणायचे, जिनकी रसना नियंत्रण में नहीं, हाँ उनकी वासना नियंत्रण में नहीं. रसना के नियंत्रण से वासना का नियंत्रण होता है. खाल्ला तोंडाने, चव जिभेला, रस गेला पोटात, आणि मग शेताच्या मालकाने पाहिलं आणि मारलं. कुणाला? पाठीला. तिचा काही दोष का? पहिलं डोळ्याने नेलं, पायाने तोडला, हाताने खाल्ला, तोंडाने चव जिभेला, रस पोटात, मार पाठीत. बरं, क्रम लक्षात घ्या. पहिलं कोणी? डोळ्याने. ज्याने पाहिलं त्याने नेलं का? नाही. नेलं कोणी? पायाने. ज्याने नेला त्याने तोडला का? नाही. तोडला कोणी? हाताने. बरं, ज्याने तोडला त्याने खाल्ला का? नाही. खाल्ला कोणी? तोंडाने. ज्याने खाल्ला त्याला चव समजली का? नाही. चव कोणाला समजली? जिभेला. जिला चव समजली तिने साठवला का? नाही. साठवला कोणी? पोटाने. ज्याने साठवला त्याने मार खाल्ला का? मार कोणी खाल्ला? पाठीने. यालाच तर म्हणतात करतो कोण भरतो कोण. सगळे लोक म्हटले पाठीवर अन्याय झालाय, पाठीवर अन्याय झालाय. पाठीचा दोष नसताना पाठीला त्रास झालाय. पाठ म्हटले मला काही त्रास नाही, तू परीक्षण निरीक्षण ऑब्झर्व कर. पाहिलं डोळ्याने, नेलं पायाने, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, चव जिभेला, रस पोटात, मार पाठीत. पाठ म्हटली मार जरी मी खाल्ला तर मग रडताना अश्रू कुठून आले? डोळ्यातून. मग पाहिलं कोणी होतं? तो जिसकी करणी उसकी भरणी, आम्हाला क्या भाई. जर त्या डोळ्याने तो आंबा पाहिला नसता तर त्याला रडायचा प्रसंग आला नसता. म्हणून डोळ्याला शिकवा, दुसरीकडे पाहू नका. रवाता हेची ध्यान, हेची ध्यान, आता हेचे ध्यान, डोळा मन लंपट. देवाच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही पाहता येणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही बोलणार नाही. वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू मामासाहेबांचे एकनिष्ठ भक्त मारुतीबा गुरु. शेवटच्या श्वासात दवाखान्यात ऍडमिट केलं श्री गुरूंना. आणि मारुतीबा गुरुवांना डॉक्टरांनी तपासलं. ते म्हटले यांच्या छातीचा पिंजरा झालाय, पिंजरा. कशाने? म्हणजे ज्ञानेश्वरी सांगून सांगून 8-8 तास ज्ञानेश्वरी सांगायचे मारुतीबा गुरु. 8 तास. वैकुंठवासी मारुतीबा गुरु हे प्रॉपर आळंदीचे होते. त्यांना 3 पोर होते, एकनाथबा, तुकारामबा आणि नामदेवबा. त्यात नामदेवबा हे शिक्षक होते, त्यांना नामदेव मास्तर म्हणायचे. मारुतीबा गुरुवांचा फरक कसा पडला माहिती का? तो शितोडे सरकारने बांधलेला तो पुढे जो सभामंडप आहे ना, त्या सभामंडपात स्वानंद सुखनाशी जोग महाराजांचं कीर्तन चालू. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी या भंगार महाराजांचं कीर्तन चालू. आणि दर्शनबारी तिथूनच आहे. त्या दर्शनबारीत जाता जाता जोग महाराजांचे शब्द त्यांच्या कानावर पडले आणि त्यांनी संसाराचा त्याग केला. ते म्हटलं बस आता इथून पुढे आता आपल्याला संसारात जायचं नाही. आणि मग मारुतीबा गुरुवांचा सगळ्यात मोठा चमत्कार हा होता की ते स्वतःच्या घरी मधुकरी मागायला जायचे. स्वतःच्या घरी. आता महिला काहीतरी असतातच चिडवणाऱ्या. एकीने काय सांगितलं त्याच्या मारुतीबाबांच्या बायकोला, तू असं कर, सजून जा, नटून जा, आणि नवरा मधुकरी मागायला आला की मधुकरी त्यांना वाढ, तुझ्या चेहऱ्याकडे पाहून कदाचित ते परत घरी येतील. आणि तशाच
मारुती बुवांच्या पत्नी अतिशय सजून दुल्हन वैजो पियामन बाय आणि अशा सजून आल्या आणि सजून आल्यानंतर मारुती बुवांनी मधुकरी म्हणतात त्या समोर उभ्या राहिला. मारुती बुवांनी बायकोकडे एकटक पाहिलं आणि मारुती बुवांनी सांगितलं नित्यानंद करी वर भय करी सौंदर्य रत्ना करी निर्धोत खिल घोर पावन करी प्रात्यक्ष माहेश्वरी प्रालयांचल वंश पावन करी धुरी काशिदेश्वरी भिक्षाम देही वल्लभम करे माता अन्नपूर्णेश्वरी. तो अन्नपूर्णेचं रूप आहे मला भिक्षा दे. धस झालं बायकोला. स्तोकम स्तोकम ग्रसत ग्रासत यावद्य अवर्त्यता मुनी माधुकरी. आणि मग मारुती बुवांचं जीवन परमार्थामध्ये 8 तास ज्ञानेश्वरी सांगत हे शरीर देवाला समर्पित केलेलं. शेवटच्या क्षणापर्यंत देह देवाला समर्पित करण्याची भूमिका साधूच्या जीवनामध्ये असते. हो, ही भूमिका सगळ्यांना शक्य होत नाही. ही भूमिका सगळ्यांना त्यागमयी जीवन जगणारे साधू महाराज. हो, जेजुरी जवळ कुठलं तरी गाव आहे. त्या गावाचे एक माजी विद्यार्थी होते आणि 62 वर्ष वय होतं वैकुंठवासी गुरुनाम गुरु रामचंद बाबा निकमांचं, संस्थेचे शिक्षक रामचंद बाबा. आणि तो बाबांना आळंदीत घ्यायला आला. बाबा तुमचं प्रवचन माझ्या गावात घेतलं, तुम्हाला यावं लागेल. बाबा म्हटलं चालेल. बसले पुण्यातून एसटीत. कंडक्टर आला. आता तो जो शिष्य होता बाबांचा तो आपला 40-42च्या आसपास असेल, पण त्याने हाफ तिकीट केलेलं होतं. मग कंडक्टर आले तिकीट. मग तिकीट म्हटल्यानंतर याने साईडला एक फुल एक हाफ. बर, एक फुल एक हाफ म्हटल्यानंतर कंडक्टर म्हणे कोणाचं फुल आणि कोणाचं हाफ. त्याने रामचंद बाबाकडे बोट दाखवलं यांचं फुल आणि माझं हाफ. कंडक्टरने बाबाने विचारलं बाबा तुमचं वय काय. म्हणे 62. याला विचारलं का रे तुझं वय काय. म्हणे 68. रामचंद बाबाचा संतापच झाला. हा बाबा यष्टीत म्हणे का रे तू माझा गुरु का मी तुझा गुरु. तो ने बाबा मी तिकीट करून घेतलंय. बाबा म्हटले तिकीट करून घेतलंय. एक नाही दोन नाही रामचंद बाबा निकमांनी चालू यष्टीत त्याला थाप मारले. यष्टी थांबली. कंडक्टर सगळे थांबले. चला उतरवा मला खाली. अरे याला स्वतःचं शरीर देवाला समर्पित करण्याकरता वाढवलं पाहिजे तर तिकिटाकरता शरीर वाढवतोय. याच्या गावात प्रवचन करून काय फायदा आहे. रामचंद बाबा यष्टीतून उतरायला लागले. कंडक्टर ड्रायव्हर पाया पडले. बाबा याच्या काय नादाला लागता, काही महत्वाचं नाही बाबा, शेवटी महत्वाचं आहे त्या गावातले लोक तुमचं प्रवचन ऐकण्याकरता आतुर आहेत, चला. बाबा तिथं गेले. ओवी दुसरी घ्यायची होती. बाबा म्हणे मला ओवी दुसरी घ्यायची होती, पण बाबा सांगायचे मी ओवी घेतली तिथं माझी असत्यवादाचे तप. खरं कसं बोललं पाहिजे. त्या शिष्याने पूर्ण कीर्तन प्रवचन झालं, खालची मान वर केली नाही. हे शरीर देवाच्या समर्पणाकरता वय वाढलं पाहिजे. आपलं तिकीट भेटण्याकरता शरीराचं वय वाढलं नाही पाहिजे. मी निग्रह करायचा प्रयत्न करतो पण माझ्या देहाचा निग्रह होत नाही. काय उपयोग आहे मग. साबरी वाढीनाल्या सरडा वरी फडना तू पोकडा मूर्खस्य गात्राने वर्धनते किंतु ज्ञानम न वर्धनते. उपयोग नाही. या इंद्रियाला देवाच्या समोर नेता आलं पाहिजे. एका इंद्रियाला आम्हाला देवापर्यंत नेता. हे बाह्य इंद्रिय शमदम निग्रह. बाह्य इंद्रियाचा निग्रह करता येतो. आंतर इंद्रिय मन बुद्धी चित्त करता आलं पाहिजे. मनाचा बुद्धीचा चित्ताचा निग्रह कर. बुद्धी घातक आहे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा नारायणा मना कदा दुर्बुद्धी न उपजो. व्यावसायात्मिका बुद्धी रेखे कुरुनंदन बहुशाखा ह्यनंतश्च बुद्धय अव्यवसायना बुद्धय अव्यवसायना बहुशाखा अनंतश्च हे कुरुनंदना. व्यावसायिक बुद्धी एके. दोन बुद्धीचे प्रकार व्यावसायिक बुद्धी अव्यावसायिक बुद्धी. गीतेच्या दुसऱ्या त्याच्या 42 श्लोकामध्ये भगवान सांगतात की 2 प्रकारची बुद्धी व्यावसायिक आणि अव्यावसायिक. प्रापंचिक बुद्धी आणि पारमार्थिक बुद्धी. बुद्धीचे 5 प्रकार आहे. प्रत्युत्पन्न मती 1, विकास 2, संकोच 3, पूर्वस्मरण 4 आणि दीर्घसूत्रीपणा 5. वा 5 प्रत्युत्पन्न मती. माणसाची बुद्धी अशी पाहिजे कोणी बोललं की त्याला लगेच सुचलं पाहिजे, लगेच सुचलं पाहिजे. नाही तर कीर्तन झाल्यावर तो आपल्या जवळ म्हणतो मला तुमच्या कीर्तनात 4 प्रमाण सुचले होते. मग केव्हा म्हणणारे भैरवी झाल्यावर. अरे तू म्हणणार केव्हा आहे. तो म्हणे तुम्ही चान्सच देते नाही. अरे कीर्तन ऐकणं म्हणजे जम्मू काश्मीरच्या बाँड्रीवर उभं राहणं आहे. ते का नेसतं उभं राहायचं म्हणून उभं राहायचंय का. असे उभे राहतात नुसते उभे राहतात ते पडतात. जे उभे राहतात तेच उभे राहतात. असे नुसते उभे राहिले म्हणून उभं राहायला किंमत असते का. ताकदीनं उभं राहता आलं पाहिजे. म्हणजे बाँड्रीवर सैनिक जसा AK-47 AK-56 LMG लाईट मशीन गन घेऊन उभा राहतो. थोडी नजर इकडे तिकडे झाली की शत्रू आक्रमण करतो. पण संधी भेटली की तो जसा डिफेन्स करून अटॅक करतो तसा कीर्तनकाराच्या 2 वाक्यात गॅप म्हटला की जो प्रमाण देतो तो खरा सैनिक असतो. त्याला समजलंच पाहिजे महाराज. तो तेवढ्या ताकदीतून उभा राहायला पाहिजे. मला द्यायचं होतं पण मग तुम्ही विषय पुढे घेऊन गेले. महामाल मागे बोलू आता. हा विषय डबल होऊ द्या का मला प्रमाण सुचलंय. कडबरा देवा
बरा देवा त्याहून जगड बरा देवा त्याहून जगड बरा देवा बुद्धीची जड बरा देवा तुका म्हणायची बुद्धीची जड त्याहुनी दगड बरा देवा त्याहुनी दगड बरा देवा तुका म्हणायची बुद्धीची जड त्याहुनी दगड बरा देवा काय उपयोगाचं आहे उपयोग नाही महाराज प्रत्युत्पन्न मती पटकन सुचलं पाहिजे काय काय लोक इतके हजार प्रत्युत्पन्न मती म्हणजे हजार जबाबे अशा हजार जबाबे असतात अष्टादश पैलू वक्ता मी अष्टपैलू कधीच म्हणत नाही त्यांना अष्टादश पैलू वक्ता माझ्या नजरेत दोन माणसं एक विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे अष्टादश पैलू वक्ता आचार्य प्रल्हाद केशव आत्रे सुचणारा माणूस आत्रे म्हणजे आत्रे होते महाराज एकदा आत्रेचं भाषण चालू आणि विरोधी माणूस त्यांच्या भाषणात उभा राहिला चालू भाषणात आणि आत्रेनं म्हटला आत्रे तुम्ही कुत्रे आता किती टेन्शन येईल आत्रे तुम्ही कुत्रे आत्रे म्हणे बरोबर आम्ही कुत्रे आणि तुम्ही इलेक्ट्रिकचे खांब तो म्हणे म्हणजे इलेक्ट्रिकच्या खांबचं कुत्रा कसं स्वागत करतो तुला भाषण झाल्यावर सांगतो सुचलं पाहिजे पटकन सुचलं पाहिजे आत्रे त्या तालमीत तयार झाले PL पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पु ल देशपांडे एकदा त्यांच्या पत्नीला घेऊन पुण्यामध्ये फिरत होते आणि पुण्यामध्ये जात असताना एका खोचक माणसाने विचारलं कुत्सित आत्रेंना देशपांडेंना देशपांडे काय ह्या कोण आहेत ते म्हणे देशपांडे तुम्ही नाही हो ह्या तुमच्या सोबत आहे ह्या कोण आहे पु ल देशपांडे म्हटले मी देशपांडे ती उपदेशपांडे आपण म्हणतो की नाही हे सरपंच हे उपसरपंच हे चेअरमन हे व्हाईस चेअरमन तसं हे मी देशपांडे आणि ती उपदेशपांडे तो म्हणजे तुला घरी गेल्यावर समजेल म्हणजे आत्रे त्यांना काय म्हणायचं होतं माहिती का मी फक्त देशपांडे मग ही कोण आहे ही उपदेश पांडे म्हणजे मला जी उपदेश करते ना ती ही आहे असा त्याचा अर्थ आहे ते तुम्हालाही समजलं नाही म्हणून मला पुढे यावं लागलं अजून समजू शकतो आपण आणि जेवणाचा आणि थोडा गॅप पडला की होतो त्रास आपण काही इतकं काही लावून धरणार नाही बरं नचिकेडकर आणि राम गणेश गडकरी स्टेजवर कार्यक्रमाला निघाले आणि स्टेजवर जाता जाता पायऱ्यांवर नचिकेडकरांची गडकरींना लात लागली मग नचिकेडकर राम गणेश गडकरींना म्हटले माफ करा तुम्हाला लात लागले गडकरी म्हटले लागू द्या त्यात काय नवल आहे देवाने तुम्हाला 2 पाय दिले तुम्ही आम्हाला एकच मारला देवाने 2 दिले तुम्ही आम्हाला एकच मारला ना आम्ही देवाला प्रार्थना करू यांना पुढच्या जन्मात 4 पाय द्या म्हणजे पहिला मुद्दा यांना जनावर करा आणि ते 4 पाय आम्हाला लागू द्या आता 4 पाय मारणार जनावर गाढव म्हणजे यांना गाढव करा हे सुचलं पाहिजे महाराज माणिक वर्मांचा असे अनेक साहित्यशास्त्रात असे एकाहून एक भाव आहेत मोठी महादेव परांपे नचिकेडकर वसंतराव देशपांडे वसंत पुरुषोत्तम काळे मराठी भाषेला गवसणी देणारे लोक आकाशापर्यंत पोहोचले यांची विचाराची उंची असं मराठीचं वैभव या लोकांनी मराठी भाषेमध्ये कमवलं आता आपल्याला मान्य नाही तो भाग सोडून द्या प्रत्युत्पन्नमती पटकन सुरू विकास म्हणजे काय महाराज स्वयंपाक चालू आहे 15 मिनिटं कीर्तन लांबवा महाराज म्हणे पानं संपले म्हणजे यांना विकास करता येत नाही एकाने सांगितलं महाराज स्वयंपाक पण संपलेला आहे लोक पण उठण्याच्या तयारीत आहे आवरा संकोच मग महाराजला संकोच करता आला पाहिजे म्हणजे विषय थांबवता आला पाहिजे पूर्वस्मरण म्हणजे आपण कशा करता सांगतोय ते आठवलं पाहिजे आणि दीर्घसूत्रे मला कुठे थांबायचंय हे समजलं पाहिजे बुद्धीचं वैशिष्ट्य ती ही बुद्धी देवाला देता आली पाहिजे हो या बुद्धीचं वैभव आम्हाला देवापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी राजे सगळं सिद्धे मी बुद्धीचा निग्रह करायचा प्रयत्न करतो पण न होय निग्रह काय नाही होत निग्रह नवजे भूकतहान सहाबले मला तहान लागते मला भूक लागते मग तुकाराम महाराज म्हटले तुला तहान लागते तुला भूक लागते पाणी जवळ आहे जेवण जवळ आहे कशाला कीर्तन करतो मग तो म्हणे काय करू माझं चिंतन कर विठोबा रखुमाये हरी जय जय ठोबा रखुमाये महाराज की जय महाराज की जय भगवान की जय विठोबा
ढोबार घुमाए तेज ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए न होय निग्रह द्यासे दंडन न वजे भुकतान साहबले तरी नित्य नित्य करी आडबन माझा अभिमान असू द्यावा. वेळ आपल्या सगळ्यांचा संपतोय. जाताना एक सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. आई वडिलांच्या पुण्याने कोट्यवधी चेष्टेत कमवले असेल तर अखंड आई वडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकला पाहिजे, याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. ऐका, कोर्टामध्ये फॅमिली लॉ येणं, कोर्टामध्ये फॅमिली लॉ येणं याच्यासारखा मानवी जीवनाचा दुसरा अपमान असू शकत नाही. अरे घरातल्या केसेस कोर्टामध्ये जाणं याच्यापेक्षा दुर्दैव काय असलं पाहिजे. कधीतरी कुटुंबाला समजून घेण्याचा प्रयत्न करा, कधीतरी घरातल्या माणसाने समजून घेण्याचा प्रयत्न करा, तर खऱ्या अर्थाने आपण जीवन निर्माण करू शकतो. आयुष्याचं सूत्र लक्षात घ्या. माझी महिलांना विनंती आहे, ऐका, माझी महिलांना विनंती आहे की कधीतरी तुम्ही कशा करता जगता एवढं जगणं शिका. तुम्ही म्हणाल आम्हाला जगता येत नाही का, तर खरी गोष्ट ही की तुम्हाला खरंच जगता येत नाही. मी माणूस आहे म्हणून तुमच्याविषयी असं बोलतोय अशातला भाग करू नका. मला तुमचा पोरगा, तुमचा भाऊ, तुमचा मित्र म्हणून ऐका. पण वास्तव हे की तुम्हाला खरंच जीवन जगता येत नाही. पुरुष ज्या पद्धतीने जीवन जगतात त्या पद्धतीने तुम्हाला जीवन जगता येत नाही. माणसाचं वय 50-55च्या पुढे गेलं ना, तो किती तापट असू द्या, कसाही असू द्या, त्याच्या वागण्यात बदल होतो. तुमच्या बाबतीत उलट होतंय. एखाद्या माणसाचं 50-55 वय, त्याचं पोराचं लग्न झालं, पोराचं लग्न झाल्यानंतर सुनबाई घरात नांदायला आली, सुनबाई घरात नांदायला आल्यानंतर 2, 4, 8, 10, 15 दिवस लग्नाला झाले. सुनबाईने सासऱ्याकरता जेवण वाढून आणलं, सासऱ्याने जेवायला सुरुवात केली. त्याच्या लक्षात आलं वरण खारट होतं, भाजी तिखट होती, तरी तो सुनबाईला शब्द बोलला नाही. त्याने जेवण करून घेतलं. 15 मिनिटांनी तुम्ही जेवायला बसल्या, तुम्हालाही वरण खारटच लागलं, तुम्हालाही भाजी तिखट लागली, मग तुम्ही त्या सुनबाईला नाही बोलल्या, नवऱ्याकडे गेल्या. का हो, झालं जेवण? झालं. भाजी चांगली होती, वरण चांगलं होतं, खोटं बोलू नका. वरण खारट होतं, भाजी तिखट होते, का खाल्ली तुम्ही? का तिला बोलले नाही? सुनबाईनं ती रागवानं तिच्यावर संताप करा ना. नवऱ्याने बायकोला एकच सांगितलं, आपल्याला 3 पोरी आहेत, आपल्या 3ही पोरी सासरी नांदायला गेलाय, आता म्हातारपणामध्ये तिच्या रूपात घरात चौथी तयार करतोय, म्हणून तिच्या अपराध पोटात घालतोय. हे माणसाला जमू शकतं, तुम्हाला जमू शकत नाही का? ती म्हटली मग तुम्ही तिच्या अपराध पोटात घालतात. मी जेव्हा तरुण होती तेव्हा नवऱ्याने म्हटलं, वेडी येतो, मला तुझा नवरा बनायचं होतं, तिचा बाप बनायचा आहे. बायकोचा नवरा बनणं कधी सोपं असतं, सुनबाईचा बाप बनणं कधी कठीण असतं. आणि मला तिचा बाप बनायचा आहे ना, म्हणून तिच्या अपराध पोटात घालतोय. आयुष्याचं सूत्र. आणि असं समजू नको, ऐका, तुम्ही माझ्या बापाच्या वयाचे आहेत. आयुष्यात एक ध्यानात ठेवा, नवरा बायको एकमेकावर 50च्या आत प्रेम करतात, ते प्रेम नाहीच, ते फिजिकली अट्रॅक्शन आहे. पती पत्नी एकमेकावर 50च्या आत प्रेम करतात, ते फिजिकली अट्रॅक्शन आहे. मला वाटतं मेंटली अट्रॅक्शन 50 नंतर चालू होतं. शेवटी तू तर मी आहे. आयुष्यामध्ये ध्यानात ठेवा, ज्यांचं वय 50च्या पुढे गेलंय, बायको आहे तर तुमचं जीवन आहे, बायको आहे तर तुमच्या जीवनात काहीच नाही. शेवटी बायको आहे तर तुम्ही, तीच आहे. शर्टाला डाग पडलेला असला तरी तुम्हाला शर्ट बदलावायला सांगते ना, ती बायकोच आहे. गोड्या घेतल्या का म्हणून तुम्हाला बळजबरीने गोड्या देणारी तुमची बायकोच आहे. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात बायको आहे तर तुमच्या जीवनात जीवन आहे. तू जिवंत आहे ना, तुमच्या जीवनामध्ये बायको आहे तर तुमचं जीवन आहे. तू जिवंत आहे ना, तर माझं जीवन आहे. मी 70 वर्षाचा झालो, तू 65 वर्षाचे झाले. वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये येऊन तुझ्या मांडीला मांडी लावून जेवण करायची माझ्यात हिंमत आहे. वयाच्या 70व्या वर्षी किचनमध्ये येऊन तुझ्या मांडीला मांडी लावून जेवण करायची माझ्यात हिंमत आहे. बटाट्याची भाजी सुनबाईने केली, मला बटाट्याची भाजी आवडत नाही. सुनबाईने बटाट्याची भाजी केली होती, मला बटाट्याची भाजी आवडत नाही. आणि बटाट्याची भाजी सुनबाईने केल्यानंतर सुद्धा ते सुनबाईने बटाट्याची भाजी केली, मला ती भाजी आवडत नाही. माझ्या नवऱ्याला बटाट्याची भाजी आवडत नाही, म्हणून किचनमध्ये वयाच्या 65व्या वर्षी हातपाय थरथर कापत सुद्धा जाऊन नवऱ्याकरता दुसरी भाजी करायची हिंमत ज्याच्यात असते ना, ती फक्त बायको असते. तू जिवंत आहे ना, तर माझ्या जीवनात सगळं आहे. वयाच्या 70व्या वर्षी तुझ्या मांडीला मांडी लावून किचनमध्ये येऊन जेवण करायची माझ्यात हिंमत आहे. घडूनही असा प्रसंग घडला, तू जर माझ्या अगोदर मेली ना, मी मरून जाईल, पण सुनबाईच्या समोर मला किचनमध्ये पाय ठेवता येणार नाही ना, म्हणून मी म्हातारपणाची व्यवस्था करतोय. जीवनाचं सूत्र आहे, बरं, जीवनाचं सूत्र आहे. आणि महिला तुम्ही ध्यानात ठेवा, तुमच्या जीवनात पती नाही ना, तुमच्या जीवनात काहीच नाही. तुमच्या जीवनात तुमचं कपाट उघडलं ना, कपाटात 5-5 हजाराचे 50 साड्या, 10-20 लाखाचे दागिने. कपाटात 5-5 हजाराच्या 50 साड्या, 10-20 लाखाचे दागिने. पण त्या 10-20 लाखाच्या दागिन्याची आणि त्या 5-5 हजाराच्या 50 साड्यांची किंमत फक्त तुमच्या कपाडावरच्या 2 रुपयाच्या टिकलीमुळे. ज्या दिवशी ते कुंकू पुसल्या गेलं ना, ज्या दिवशी ती टिकली पुसल्या गेली ना, त्या दिवशी तुमच्या बहिणीकडे नातेवाईकाकडे लग्न असलं तर तुम्ही नव्या साड्या बाजूला काढणार, एखादी जुनी साडी नेसणार. मैत्रिणी सांगतील का गं तुझ्याकडे तर भारी साड्या का नेसत नाही, तुम्ही एकच सांगणार, ज्याने घेऊन दिल्या होत्या आणि ज्याच्यासाठी सजायचं होतं तोच आयुष्याची साथ सोडून गेला, आता सजायचं कुणासाठी.
आयुष्याचं सूत्र प्रवास करताना हे कुटुंबाची व्यवस्था असते, ती कधीतरी मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या ध्यानात येणं गरजेचं आहे. आई आई असते, वडील वडील असतात. जगातली उपमा देता येत नाही तिला मा म्हणतात, कारण मा शब्द उपमा म्हटल्याशिवाय पूर्ण होत नाही. जीवात मा, महात मा, परमात मा सुद्धा ज्याच्याशिवाय पूर्ण होत नाही तिला मा म्हणतात. डॉक्टर, वकील, कीर्तनकार, व्याख्याता, कवी, साहित्यिक सगळेच सांगतात हो आई खूप चांगली आहे. पण आईच्याही पलीकडे या जगात एक व्यक्तिमत्व चांगलं असतं, त्या व्यक्तिमत्वाला बाप म्हणतात. आई आई मला भूक लागली ग, आई मला भूक लागली म्हटलं की 2 टायमाचं जेवणाचं ताट वाढणारी आई कोणालाही दिसते. आई मला भूक लागली म्हटलं की 2 टायमाचं जेवणाचं ताट वाढणारी आई कोणाच्याही लक्षात येते. पण रात्रंदिवस कष्ट करून 5-5, 10-10 एकरची जमीन घेऊन आपल्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था ज्याने केली होती ना, तो बाप किती लोकांच्या लक्षात राहिला. आई ग मला 10 रुपये दे म्हटलं की पाकिटातून 10 रुपये काढून देणारी आई प्रत्येकाच्या ध्यानात आली. आई ग मला 10 रुपये दे म्हटलं की पाकिटातून 10 रुपये काढून देणारी आई प्रत्येकाच्या ध्यानात आली. पण रात्रंदिवस कष्ट करून 2-2 लाख रुपये व्याजाने काढून आमच्या शाळेची फीस भरणारा बाप आमच्या किती जणांच्या लक्षात राहिला. आई तुम्हाला, आई मला आहे. आई तुम्हाला, आई मला आहे. आपली आई जर मेली ना, तिच्या कपाटात नव्या 50 साड्या सापडतील. आपली आई जर मेली ना, तिच्या कपाटात नव्या 50 साड्या सापडतील. महिन्याला 50,000 रुपये पगार आपला बाप कमवत होता, पण अंगावर कधी 9वा ड्रेस ज्याने शिवला नाही ना, तो आपला बाप होता. त्याचे वाढलेले केस पहा, विखुरलेली दाढी पहा, फाटलेलं शर्ट पहा, फाटलेलं बनियान पहा, तुम्हाला कळेल बाप घराकरता काय करतो. माझ्या पोराला नोकरी लागली म्हणून अर्ध्या गावात पेढे वाटणारी आई सगळ्या लोकांनी पाहिली. माझ्या पोराला नोकरी लागली मग अर्ध्या गावात पेढे वाटणारी आई सगळ्या लोकांनी पाहिली. पण 25 वर्ष शेतीत कमवलेला नफा एका दिवसात पुढाऱ्याच्या पायावर टाकून पोराला नोकरी करता याचना करणारा बाप किती लोकांच्या लक्षात राहिला. त्याने विचार नाही केला ही माझी म्हातारपणाची कमाई. त्याने विचार नाही केला तर पैसा नसला तर माझं काय होईल. त्याने विचार नाही केला जर याच पोराला नोकरी लागली आणि हा नोकरी लागल्यानंतर याच्या कुटुंबाला घेऊन सिन्नर सारख्या, नाशिक सारख्या शहरात आम्हाला जर सोडून गेला तर आम्ही आमचं म्हातारपण कशावर काढायचंय. त्याने एकच विचार केला, कष्ट करता करता माझं तारुण्य जसं बर्बाद झालं तसं माझ्या काळजाच्या तुकड्याचं व्हायला नको. त्याने आयुष्याची कमाई तुमच्याकरता समर्पित केली. तुम्ही काय केलं तुमच्या आईवडिलांसाठी? तुमचा काय योग आहे? जीवनाचं सूत्र आहे. मी नेहमी सांगतो आयुष्यात कोणालाच घाबरू नका, खरंच घाबरू नका. पण आयुष्यात 2 ठिकाणी घाबरा, एक पाप आणि एक बाप. पाप करायला घाबरा, पाप करायला घाबरा, तुमचा परमार्थ चांगला आहे. बापाला घाबरा, तुमचा संसार चांगला आहे. जीवनाचं सूत्र. बाप कधी रडतच नाही, पण बापाला सुद्धा रडावं लागतं. बाप आयुष्यात पहिल्यांदा रडतो ज्या दिवशी पोरीचं लग्न ठरलं त्या दिवशी. बाप आयुष्यात दुसऱ्यांदा रडतो ज्या दिवशी पोरगी सासरी जाते त्या दिवशी. आपल्या एकुलत्या एका बहिणीच्या लग्नात आपल्या आईने सकाळी 6 वाजता नवी साडी नेसली होती. आपल्या एकुलत्या एका बहिणीच्या लग्नात आपल्या आईने सकाळी 6 वाजता नवी साडी नेसली होती. त्या पोरीच्या अंगावर अक्षदा पडल्या तरी त्या बापाला कपडे बदलायला टाईम भेटत नाही ना, तो आपला बाप असतो. जगातलं सगळ्यात चांगलं प्रेम 2च लोक करतात. एक मुलगी बापावर करते आणि बाप एका पोरीवर करतो. तुमची पोरगी सासरी गेली, तुमचं प्रेम संपलं, तुमचा बाप मेला, तुमचं माहेर संपलं. जीवनाचं सूत्र. बाप रडतो ज्या दिवशी पोरगी तारुण्यात विधवा होते किंवा टाकून दिल्या जाते त्या दिवशी. आणि बाप रडतो ज्या पोरांसाठी कोट्यवधीची प्रॉपर्टी कमवली तो बाप, तो पोरगाच आरेरवीची भाषा करतो त्याच्यासाठी. विराट कोहलीने स्ट्राईकपासून तर नॉन स्ट्राईकपर्यंत 100 वेळा धावा काढल्या की आम्हाला आनंद वाटतो. आमच्या बापाने या बांधावून त्या बांधावर दररोज 1000 धावा शेतात नांगरताना काढल्या, तो बाप आमच्या लक्षातच राहिला. आमची गुरं चारता चारता आमचे जनावर दुसऱ्याच्या बांधावर गेले. दुसऱ्याच्या बांधावर गेलेल्या मुक्या बैलाला आमच्या बापाने आरोडी मारली. आमच्या बापाचा आवाज ऐकून दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा मुका बैल मागे फिरला, पण 25 वर्षाचा काळजाचा तुकडा मागे फिरला नाही. त्या बापाला काय वाटलं असेल? कधी तर विचार करा त्याची काय क्षमता असेल. कधी तर विचार करा त्या बापाने या घराकरता काय केलेलं असेल. तो विचार आपण प्रत्येकाच्या डोक्यात मला असं वाटतं कधीतरी आणला पाहिजे. कालच ज्यांची जयंती झाली राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 32 मन सोन्याचं सिंहासन उभं केलं. डोक्यात सोन्याचा मुकुट आला. दिवसभर दरबार केला. छत्रपती शिवाजी महाराज घडवून घरी आले आणि आल्यानंतर जिजामातेच्या डोक्यावर, जिजामातेच्या गुडघ्यावर डोकं ठेवलं. डोक्यातला मुकुट काढला. महाराष्ट्राचा राजा ढसा ढसा रडायला लागला. मासाहेब राजे झालो. मग राजा रडता का? मासाहेब 32 मन सोन्याचं सिंहासन तयार केलं. राजा रडता का? डोक्यात सोन्याचा मुकुट आला. राजा रडतात का? मासाहेब 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसलो. डोक्यात सोन्याचा मुकुट आला. पण या सिंहासनावर आणि या डोक्यातला सोन्याचा मुकुट पाहण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंकू आमचा बाप शहाजी राजा जर जिवंत असता तर त्याला किती आनंद वाटला असता. महाराष्ट्राच्या राजाला वाटतं की माझा बाप जिवंत असता तर त्याला किती आनंद वाटला असता. मी नेहमी सांगतो मला भावनेचं भांडवल करायला आवडत पण नाही. मी 7 वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील वारले होते. आज आम्हालाही कधी कधी वाटतं की हा डोक्यातला फेटा पाहण्याकरता आपला बाप जिवंत असता तर त्यालाही किती आनंद वाटला असता. दादा ते भाग्य आमचं नाही पण तुमचं असेल तर त्याला गमवण्याचं दुर्दैव जीवनात कधी आणू नका. शेवटी बाप बाप असतो. त्याच्या जीवनाची शलाका तो गेल्यानंतर करते. पतंगा रे पतंगा आता थांबशील का?
वडील माझे देवा घरी निरोप माझा देसेल का पतंगा रे पतंगा आता थांबशील का वडील माझे देवा घरी निरोप माझा देसेल का आम्हा नाही जगी बाप आम्ही काय केले पाप आम्हा नाही जगी बाप आम्ही काय केले पाप तळहाताचा पाळणा केला प्रीतीचा तो दीप दाविला तळहाताचा पाळणा केला प्रीतीचा तो दीप दाविला सुखाचा तो दिवस पाहण्या बाप माझा हरवला सुखाचा तो दिवस पाहण्या बाप माझा हरवला जगी ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सज्ञावा होता ऐसे हरले पाप ज्ञानदेव माय बाप पतंगा रे पतंगा आता थांबशील का वडील माझे देवा घरी निरोप माझा देसेल का वडील माझे देवा घरी निरोप माझा देसेल का वडील माझे देवा घरी निरोप माझा देशील का शुकाचार्य भागवत करायचे गाय आणि वाघ एका ठिकाणी होते ज्ञानोबराय प्रवचन करायचे साप आणि मुंगूस एका ठिकाणी होते तुकोबराय भजन करायचे मांजर आणि उंदीर एका ठिकाणी होते आमच्या कथेतून कीर्तनातून असं काहीच घडणार नाही सून सासऱ्यासोबत मुलगा बापासोबत प्रेमाने वागायला लागला तरी आजचं चव्हाणके कुटुंबाच्या घरचं कीर्तन सक्सेस झालं असं आपण समजल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आपण प्रत्येकाने डोक्यात घ्या गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा टाका देव देश धर्म टिकवण्याचा प्रयत्न करा वैकुंठवासी आदरणीय श्रोतृभक्तीपर्यंत संजय अण्णा नामदेव चव्हाणके यांच्या प्रथमवर्ष श्राद्धानिमित्त त्यांच्या तत्पश्चात त्यांच्या मातोश्री आईसाहेब सिंधुबाई नामदेव चव्हाणके त्यांच्या पत्नी संगीता संजय चव्हाणके त्यांच्या भगिनी विमलवी गोरक्षनाथ गडाख त्यांच्या पत्नी आदित्य संदीप सोनवणे त्यांचे बंधुराज मधुकर नामदेव चव्हाणके लंकाबाई मधुकर चव्हाणके संतोष नामदेव चव्हाणके स्मिता संतोष चव्हाणके त्यांच्याच कुटुंबातून त्यांच्या पुतणे आदरणीय पंकज मधुकर चव्हाणके पूजा पंकज चव्हाणके त्यांचे चिरंजीव अंकित संजय चव्हाणके वेदांत संतोष चव्हाणके त्याचप्रमाणे त्यांचे नातू अद्वैक पंकज चव्हाणके त्यांची सुकन्या श्रद्धा शिवदास डावरे त्यांची पुतणी अनन्या संतोष चव्हाणके या समस्त कुटुंबामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर तेवत राहिलं पाहिजे टिकत राहिलं पाहिजे हे अनंत कृपा घोषित अकारण करून आवाले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माला आपण प्रार्थना करूयात दोनही नादब्रह्मवादक आदरणीय श्रोतृभक्तीपर्यंत लक्ष्मणजी महाराज आदरणीय श्रोतृभक्तीपर्यंत किरणजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे स्वराजकार प्राप्त आदरणीय श्रोतृभक्तीपर्यंत किरणजी महाराज आदरणीय माधवजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रात आपण सगळेजण ज्यांना खरं म्हणजे आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा आपल्या उत्तर महाराष्ट्राचं भूषण म्हणून महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाची रवरवता वारकरी संप्रदाय निनादत राहते त्या आदरणीय रोहिदास आबा या ठिकाणी उपस्थित आहे वारकरी संप्रदायाचं वैभव असणारी सगळी बालगोपाल मंडळी वारकरी संप्रदायाचं उद्याचं वैभव आहे तुम्हा सगळ्यांना सर्वकाल सर्व पद्धतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो ध्वनी क्षेपणापासून तर प्रकाशवाणीपर्यंत ज्यांनी चित्रफित केलं त्यांनाही शुभेच्छा देतो तुम्हा सगळ्यांच्या चरणी 2 हस्त मस्तक लाभवितो आयोजक सूचना देतील तोपर्यंत कोणी जागा सोडणार नाही ही अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो मी पटकन एक श्लोक म्हणतो आपण हात जोडायचे आणि माझ्यामागे एक श्लोक म्हणायचा आहे हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदू पतितो भवेत् मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता भारत माता की जय। या श्लोकाचा सरळ अर्थ आहे त्या आईचं नाव आहे भारत माता त्या भारत मातेचे आपण पावन पोर आहे म्हणून माझी जबाबदारी माझी एकच दीक्षा ती म्हणजे या देशाची रक्षा माझी दीक्षा
या देशाची रक्षा. माझा एकच मंत्र, खाली बसलेले उभे राहिलेले आपली जात कोणती असो पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे नांदले पाहिजे. ही वारकऱ्याची जात समरसतेने टिकली पाहिजे. हीच अपेक्षा आपण सगळेजण करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव